नमस्कार, मी किरण हुले. जनविकास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एक महान व्यक्तीला भेटणार आहोत आणि त्यांची आज मुलाखत घेणार आहोत की त्यांच्या नेतृत्वामध्ये आज अमरावती जिल्ह्यासह दर्यापूर तालुक्या आणि संपूर्ण जिल्ह्यात नाही तर विदर्भात सुद्धा हजारो विद्यार्थी हे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये नोकरीवर लागलेले आहेत. असे हे महान व्यक्तिमत्व असलेले गजानन कोरे सर. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तर जनविकास न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये म्हणजे 1995 पासून तुम्ही हे बहुजन राष्ट्रनिर्माण अकादमी चालू केली आहे आणि हे अकादमी चालू केल्यानंतर आम्ही सुद्धा पाहिलंय की कशा पद्धतीने विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी येतात, तुम्ही त्यांना या ठिकाणी कशा प्रकारे मार्गदर्शन करतात. काय सांगाल सविस्तर, म्हणजे तुम्ही ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली होती? कारण की तुम्ही नोकरीवर होते, नोकरीवर असताना सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण देत होते. ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली? नाही विकी, सर्वप्रथम मी जनविकास चॅनलचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो की या जनविकास चॅनलच्या माध्यमातून आपल्या या दर्यापूर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत या कार्यक्रम हा पोहोचणार आहे आणि याच्यातून काही विद्यार्थी निश्चितच प्रेरणा घेतील. तर मी 1995ला हा कार्यक्रम सुरू केला, तेव्हा मी काही शासकीय नोकरीत नव्हतो. नंतर मग मी हा कार्यक्रम जो सुरू केला तो आम्ही 4 लोक पहिले ग्रुप करून हा अभ्यासाचा कार्यक्रम सुरू केला. टप्प्याटप्प्याने आमच्या ग्रुपमधले सगळे लोक नोकरीला लागत गेले. 1995ला सुरू केला. 98ला मग मी थोडं गव्हर्नमेंटमध्ये मी सुद्धा एंट्री घेतली. परंतु माझ्या लक्षात आलं की या दर्यापूर तालुक्यामध्ये कुठेही अशा प्रकारे रोजगाराचा कुठलाही असा व्यापक असा कार्यक्रम नाही आहे. आपल्याकडे सूतगिरणी होती, ती बंद पडली. कोरडवाहू शेती आहे. कुठल्याच प्रकारे रोजगाराचं असं काही साधन सापडत नव्हतं. माझ्या मनात अशी कल्पना आली की आपला हा कार्यक्रम आपण जर अशा प्रकारे कंटिन्यू राबवला तर आपल्यासारखे हजारो जे लोक ज्यांच्याकडे कुठलीच व्यवस्था नाही आहे रोजगाराची, त्यांना निश्चित रोजगार याच्यातून मिळेल. म्हणून मी हा कार्यक्रम अगदी तळागाळातल्या शेतकरी शेतमजुरांच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम सुरू केला आणि तो 1995 पासून आजतागायत आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळं तो सुरू आहे. किती विद्यार्थी आपल्या या क्लासच्या माध्यमातून आज नोकरीवर लागलेले आहेत? या क्लासच्या माध्यमातून आमच्याकडे 9500 विद्यार्थ्यांचे नाव आहे जे विविध डिपार्टमेंटमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, इकडे क्लास 4 पासून तर क्लास 1 पर्यंतच्या नोकऱ्या आपल्या या माध्यमातून, या क्लासच्या माध्यमातून आज खेड्यापाड्यातल्या पोरांनी मिळवलेल्या आहेत. आम्ही सुद्धा ऐकलं आहे की अमरावती जिल्हाच नाही तर यवतमाळ, वर्धा, वाशिम म्हणजे विभागातील जे आपला विभाग आहे, विभागातील बरेचसे विद्यार्थी आपले जे क्लास या ठिकाणी मुक्कामी म्हणजे रूम करून या ठिकाणी राहत होते आणि आपल्या मार्गदर्शनात या ठिकाणी क्लास सुद्धा अटेंड करत होते. बरोबर आहे विकी. आपण या दर्यापूरला जेव्हा हे क्लास सुरू केले तेव्हा हे जे इथलं यश होतं, हे यश पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं होतं. हे जे लोक, जे विद्यार्थी इथून लागले आहेत तेच लोक त्या क्लासचा प्रचार करायचे. यवतमाळमध्ये कोणी लागला तर यवतमाळमध्ये ते जाऊन सांगायचे की आमच्या गावात असा असा एक कार्यक्रम सुरू आहे. यवतमाळचे काही विद्यार्थी या ठिकाणी आले, भंडाऱ्याचे काही विद्यार्थी आले, चंद्रपूरचे काही विद्यार्थी आले, मुंबईपासून विद्यार्थी इथे अभ्यासाला होते. नाशिकची एक महिला, जिचा नवरा काहीतरी ॲटो चालवायचा, त्याला कोणीतरी असं सांगितलं तर त्याची मिसेस इथे येऊन ती पण तिकडे तलाठी लागली. मुंबईला लागले, नाशिक, जळगाव. तर या क्लासमधून जे लोक सक्सेस झाले त्यांनी त्या कार्यक्रमाचा प्रसार प्रचार तिकडे केल्यामुळं महाराष्ट्रातले मॅक्झिमम जिल्ह्यातले पोरं दर्यापूरमध्ये रूम करून राहायचे आणि आता ते चित्र या ठिकाणी पुन्हा सुरू झालेलं आहे. नक्कीच. दर्यापूर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये जसं की सांगळू झालं, थिलोरी आहे, तोंगलाबाद आहे, या गावांमध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी नोकरीवर. एका गावामधले 100. सामदा हे छोटंसं गाव आहे, 70 मुलं तिथले नोकरीवर आहेत. सांगळूद हे छोटंसं गाव आहे. तर तिथे डॉक्टर अभय गावंडेंनी या कार्यक्रमासाठी खूप मदत केली सामद्याला, तर सांगळूदला. तर तिथे 100 पोरं तिथे नोकरीवर आहेत. येवद्याला आमचे मिश्राम सर आहेत, ते त्यांनी तिथं प्रसार प्रचार केला. तर या माध्यमातून काय झालं की ज्यांना हा कार्यक्रम कळला त्यांनी प्रामाणिकपणे एक आपण म्हणू की गाडगेबाबाच्या भूमिकेत त्यांनी प्रसार प्रचार केला. जे पंजाबराव देशमुख ज्या पद्धतीने त्या काळामध्ये शाळा संस्था स्थापन करायचे, त्या काळामध्ये ह्या सर्व लोकांनी ज्यांना याचं महत्त्व पटलं त्यांनी गाडगेबाबाची भूमिका पार पाडली आणि गावागावात जाऊन त्यांनी म्हणजे कार्यक्रम सुद्धा लावले विकी. म्हणजे आम्ही जायचो तेव्हा ग्रामपंचायतच्या लेवलवर ग्रामीण भागात जाऊन फिलोरी, गायवाडी, शिंगणवाडी, उमरी, पिंपळोद, आपले मुरा, ते हे इकडे सांगळू, सामदा, इकडे नांदरून, येवदा, वंडेरगंगाई,
इकडे एवढंच नव्हतं, चांदूर बाजार, परतवाडा, इकडे अंजनगाव सुरुची, तिकडे नांदगाव खंडेश्वर, या सगळ्या भागामध्ये जिथे जिथं मला लोकांनी बोलवलं गायडन्स करायसाठी, तिथे मी जाऊन आज त्या भागातले मॅक्झिमम मुलं आज प्रशासनामध्ये सरकारी नोकऱ्या आज ते करतायत चांगल्या प्रकारे. बरेचसे विद्यार्थी जे पाहिलं तर क्लासमधून नोकरीला लागलेत. तर नोकरीला लागल्यानंतर काय कोणाची भावना अशी असते की आपण नोकरीला लागलो, आता विषय संपला, आता काही आपल्याला त्या क्लासमध्ये जायचं नाही, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. तर असं काही तुम्हाला काही जाणवलं का किंवा आपल्या क्लासमध्ये जे नोकरीला लागले त्यांचं काहीतरी मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना मिळालं? निश्चितच आपल्या क्लासमधून लागलेले सगळे मुलं हे आजही या क्लासची अगदी प्रामाणिकपणे जुळलेले आहेत. त्यांना जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा तेव्हा ते मुलं या ठिकाणी येतात, नवीन मुलांना मार्गदर्शन करतात. एवढंच नाही तर ते आर्थिकही मदत करतात त्यांना. अनेक विद्यार्थ्यांचे नाव आहे, अतुल देवके आहे, अभिजित गावंडे आहे, आमचे बाळासाहेब खडे आहेत रामतीरथचे, आरोल आठवले आहेत जे आता मोर्शीला ठाणेदार आहेत, अनेक बाळासाहेब खडे दुसरे आमचे एक मुंबईला आहेत धर्मदा आयुक्तामध्ये. हे सगळे लोक जे आहेत हे वर्षा भाकरे आहे ज्या जिल्हा नियोजन अधिकारी अमरावतीला आहेत. इकडे आमची राजश्री कोलखेडे खोनखासकर आहे, महिला व बालकल्याणला जी अप्पर आयुक्त आहे. इकडे चंद्रकांत खारोडे दर्यापूरच्या भवानीश्वर राहणारे आज अप्पर आयुक्त आदिवासीमध्ये, ते सुद्धा आदिवासी डिपार्टमेंटला क्लास 1 ऑफिसर आहेत, मंत्रालयामध्ये आहेत. तर हे लोक अगदी म्हणजे दिवाळीच्या सुट्टी क्लासमध्ये येतात, सगळ्या पोरांना पाहिजे ती मदत करतात, गायडन्स करतात, पुस्तक मार्गदर्शन. सर्व लोक अत्यंत तळमळीने या क्लासशी जुळलेले आहेत. लॉकडाऊन मध्ये काही काळ थोडा क्लासमध्ये हे झाला होता, आता पुन्हा आता आपण रिटायर झाले असं समजलं, बरोबर. तर आता पुन्हा नव्या जोमाने क्लास सुरू झाले आहेत. हा. आज सुद्धा जर पाहिलं तर तुमच्या क्लासला 200 ते 300च्या जवळपास विद्यार्थी आहेत. बरोबर आहे. तर हे मार्गदर्शन तुमचं या विद्यार्थ्यांना नेहमीसाठी राहणार. बरोबर आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये 2 वर्ष पूर्ण महाराष्ट्रामध्येच प्रॉब्लेम झाले होते, इथेही प्रॉब्लेम झाला. आम्ही तसे आर्थिक प्रश्न जे होते ते आमचे थोडेसे म्हणजे आर्थिककडे माझं लक्ष नसते. आमच्या इथल्या क्लासचं भाडं थोडंसं थकल्यामुळे इथला कार्यक्रम थोडा थांबला होता. आणि जसं ते मी 31 जानेवारीला शासनाच्या सेवेतून मोकळा झाल्यानंतर माझा जो संकल्पच होता की जसा मी शासनाच्या सेवेतून मोकळा होईल तसा माझा पूर्ण वेळ माझ्या दर्यापूर तालुक्यातल्या खेड्यापाड्यातल्या पुरापुरींसाठी माझा मॅक्झिमम वेळ मी देणार. आणि ती आता संधी मला या ठिकाणी मिळत आहे. जसं विद्यार्थ्यांना कळलं की दर्यापूरला पुन्हा सरांचे क्लास सुरू झाले, तर मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गर्दी केली. आणि हे सगळं श्रेय आपण असं म्हणू की इथले जे काही तुमच्यासारखे पत्रकार जे आहेत शुभेच्छुक, त्यांना सुद्धा याचं श्रेय आम्ही निश्चितच देणार आहे. एकीकडे जर पाहिलं तर आता बरेचसे क्लासच्या नावावर, शिक्षणाच्या नावावर पैशांची मोठ्या प्रमाणात लूट केल्या जात आहे. दर्यापूरमध्ये सुद्धा बरेचसे क्लास आहेत, म्हणजे आपण कोणाचं नाव नाही घेऊ, परंतु क्लास घेतले जाते, पैसा घेतला जाते. पैसा घेऊन त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचं शिक्षण दिलं जात नाही, असं सुद्धा आता आरोप आहे. आणि प्रत्यक्षात काही ठिकाणी असे प्रकार घडत सुद्धा आहेत. फक्त पैशासाठीच क्लास घ्यावे का? बरोबर आहे. हे मधल्या काळामध्ये मी माझं थोडं दर्यापूरला मला वेळ कमी देता येत होता म्हणून काही या ठिकाणी या क्षेत्राचं व्यावसायीकरण झालं. आणि त्या व्यावसायीकरणामध्ये रिझल्ट तर मिळालेच नाही, उलट मुलांचे खूप सारे पैसे निघून गेले अशी की पालकांची ओरड आहे. परंतु आता ज्या गोष्टी झाल्या त्याला आपल्याला काही सर्व उपाय नाही आहे. निश्चितच आपण आता याच्यातून हा एक चांगला मार्ग काढू. हे व्यावसायीकरण आपल्याला कसं कमी करता येईल, बंद तर आपण नाही म्हणू, तर आम्ही थोडीफार फी घेणारच आहे. आम्ही 500 रुपये महिना असा सुरू केलेला आहे, कारण तेवढा खर्च तो आम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आणि नुसतं जर फ्री दिलं त्याची किंमतही राहत नाही, म्हणून मिनिमम फीमध्ये आपण हे क्लास सगळे करणार आहे. ज्यांना पैशाची आर्थिक गरज आहे, फी भरायची आहे, तर ते त्याच्यातूनच आम्ही सगळं भागवणार आहे. आणि हे लागलेले जे आपले विद्यार्थी आहेत हे लोक अशा प्रकारे या गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत नेहमी करतात. काही क्लासचे जे बोर्ड लावण्यात आलेले आहेत किंवा जे विद्यार्थी नोकरीवर लागलेले आहेत, तर असे काही जे बाकीचे क्लास आहेत त्या क्लासच्या बोर्डावर तुमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा त्यावर फोटो दिसतात, म्हणजे कुठेतरी श्रेय घेण्याचा प्रयत्न. हे एकदम निश्चित आहे. कारण कसं झालं की काही लोकांना माझी जी 30 वर्षाची मेहनत आहे तर त्याचा त्यांना फायदा झालेला आहे असं मी म्हणेल. कारण सक्सेस झाले ते आपल्या या क्लासमधून, आणि त्यांना आहेतच त्या लोकांचे फोटो त्यांनी त्या बोर्डावर लावले आहेत. तर ते पालकांनी थोडंसं समजून घ्यायचा विषय आहे. अमरावतीमध्ये असू दे अशा प्रकारचे प्रकरणं आहेत. आमचा एक माधव ताडे नावाचा जो दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग व्यक्ती जो त्यानं 5 नोकऱ्या काढल्या, तो आज अमरावतीला सेल टॅक्स इन्स्पेक्टर आहे. तर त्याचेही बोर्ड मला अमरावतीच्या 1-2 क्लासवर दिसले. आमच्या बाळासाहेब फडेचा फोटो मला कुठं दिसला. तर हे आजकाल हे फोटोशॉप कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपल्या अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये चालू आहेत.
आमचे वैशाली देवकरचा फोटो तर मला चाणक्य मंडल पुणे हे प्रसिद्ध क्लास आहेत पुण्याचे, तर ते दर्यापूरला यशस्वी झालेली वैशाली देवकर जी नाशिक आपला वाशिमला आता डेप्टी कलेक्टर आहे, तर तिचा फोटो मला चाणक्य मंडल पुण्याच्या याच्यात दिसला होता. आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शनही घेतलं होतं. ते हे व्यावसायिकरण हे फार म्हणजे टोकाचं आहे. विद्यार्थ्यांनी पालकांनी याच्या बाबतीत सजग राहावं आणि आपली जी आर्थिक पुढवणूक आहे ती त्यांनी थांबवावी. विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? विद्यार्थ्यांना माझं आता हेच आव्हान आहे की इथून आता पुढे 2026-27ला महाराष्ट्र सरकारच्या प्रचंड रिटायरमेंट आहेत. खूप साऱ्या जागा रिक्त आहेत. सरकारला त्या जागा भराव्याच लागतील. 20,000 जागेची एक जाहिरात सरकारकडे तयार आहे. गट क म्हणून तिला MPC प्रकाशित करणार आहे. आता IBPS आणि जे हे होतं म्हणजे सरळ सेवा भरती TCS, तर त्या सगळ्या एक्झाम आता MPCकडे गेलेल्या आहेत. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी नुसतं पोलीसच्याच भरोशावर न बसता किंवा नुसतं मिलिटरीच्या भरोशावर न बसता ज्या सरकारी नोकऱ्या आता उपलब्ध होणार आहेत मोठ्या संख्येनं, त्या MPCकडे गेल्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे. पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा त्याच्यात राहणार आहे. कुठेही त्याच्यामध्ये कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही आहे. कोणत्या ओळखी पाळखीची कोणत्याही लगेची गरज नाही आहे. मी सांगतो त्या प्रकारे जर आमच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर निश्चित त्यांना यश मिळणार आहे. म्हणून ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत जे नुसतं हातावर ठेवून बसून आहेत किंवा जे लायब्ररीमध्ये जे पोरं बसतात त्यांना सुद्धा माझं असं सांगणं राहील की त्यांनी सुद्धा कुठंतरी आपला एक स्वतःचा ग्रुप तयार करून जो अभ्यास ते दिवसभर करतात त्यांनी त्याचा चर्चा करणं खूप गरजेचं आहे. कारण लायब्ररीमध्ये 3-3, 4-4 वर्षापासून विद्यार्थी बसत आहेत, मला असं कळलं आहे. रिझल्ट नाही आहे त्यांचं. त्याचं कारण एकच आहे की त्यांनाच कळत नाही की त्यांचा अभ्यास किती झाला, कुठं त्यांच्या अडचणी आहेत. तर एवढं माझं या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे आव्हान राहील. त्यांनी या निश्चितच या संधीचा फायदा त्यांनी घ्यावा. दर्यापूरमध्ये म्हणजे आम्ही ऐकलं सुद्धा की MPSC UPSCचा अभ्यासक्रम या ठिकाणी कुठेही शिकवला जात नव्हता. परंतु जेव्हा तुम्ही क्लास सुरू केले तेव्हा या तालुक्याला या जिल्ह्याला कळलं की बा MPSC UPSCचा या ठिकाणी MPSC UPSC शिकवला जाते. बरोबर. आणि अशाच माध्यमातून संपूर्ण विद्यार्थी आपल्याकडे वाटचाल करत आहेत. बरोबर आहे विकी. आपण MPSC ही परीक्षा खूप कठीण आहे, UPSC खूप कठीण आहे, अशी एक आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये ओरड होती. ह्या परीक्षा आपल्या पोरं पास होऊ शकत नाही, आपल्याकडे तसं मार्गदर्शन नाही, आणि मग पुण्या मुंबईला जायची तर दिल्लीला जायची तर आपली आर्थिक परिस्थिती नाही. तर असं नाही आहे. MPSC UPSCच्या तयाऱ्या आपल्या भागात दर्यापूरमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते. आपले माधव तायडेजी, मी त्यांना सेलटेक इन्स्पेक्टर म्हटलं आहे, ते याच्यामध्ये UPSCची प्रिलिम परीक्षा मागच्या वेळेस पास झाले होते. त्यांच्या मेन्सची तयारी त्यांची सुरू आहे आता. आपले अनेक अधिकारी तुम्हाला दिसतात, क्लास 1 ऑफिसर MPSCच्या माध्यमातूनच आज सिलेक्ट झालेले आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी हा न्यूनगंड डोक्यात ठेवू नये की MPSC तयारी करायला पुण्या मुंबई नाशिकला जावं लागते. माझा 30-35 वर्षाचा अनुभव आहे की आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांकडे प्रचंड टॅलेंट आहे. बरोबर. विद्यार्थ्यांना प्रचंड त्यांच्याकडे क्षमता आहे. फक्त ती क्षमता त्यांना माहीत नसते, तर ते माहीत करून द्यायचंच काम मी या माध्यमातून करत असतो. नक्कीच. तर धन्यवाद सर. आपण जे मार्गदर्शन आम्हाला दिलं सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आपण आवाहन केलं आहे की नक्कीच आपण जर पाहत असाल की MPSC UPSC सारखा हा जो अभ्यासक्रम होता हा पुणा मुंबई या ठिकाणी शिकवला जात होता. परंतु एका ग्रामीण भागामध्ये दर्यापूर सारख्या एका तालुक्यामध्ये कोरेसरांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षांपासून MPSC UPSCच्या माध्यमातून या ठिकाणी 9,000च्या जवळपास विद्यार्थी या ठिकाणी नोकरीवर लागलेले आहे. आणि विशेष म्हणजे हे क्लास घेण्याचा उद्देश सुद्धा असा या सरांचा असा आहे की या ग्रामीण भागातील गोरगरीब जी जनता आहे या जनतेचे त्यांचे जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, हे मुलं कुठेतरी नोकरीवर लागावे आणि त्यांच्या मार्गदर्शनात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकारी असो, विविध जे नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यात लागलेल्या आहेत. त्यामुळे आणि विशेष म्हणजे क्लास घेण्याचा उद्देश सुद्धा त्यांचा एकच आहे की या ठिकाणी जनतेला गरीब जनतेच्या मुलांना कुठेतरी योग्य न्याय मिळावा. कारण की बरेचसे क्लासेस सुरू आहेत. आपण जर पाहत असाल की पैशांची उधळण त्या क्लासमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. किमान 50,000 रुपये, 60,000 रुपये कोणी एवढी रक्कम घेऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाते. परंतु त्या ठिकाणी नोकरी लागल्याची मात्र कुठे हमी दिल्या जात नाही. परंतु या ठिकाणी 500 रुपयामध्ये फक्त विद्यार्थ्यांचा 500 रुपये महिना, तो म्हणजे सुद्धा या ठिकाणी जे मेंटेनन्स लागते. 500 रुपये आजकाल काहीच नाही आहे. 500 रुपये आपण जर एक दिवस गेलो चहा नाश्ता केला तर 500 रुपये जातात. परंतु कोरेसर 500 रुपयामध्ये एका विद्यार्थ्याला महिनाभर शिकवतात. आज त्यांनी पुन्हा या ठिकाणी क्लास सुरू केलेला आहे दर्यापूरच्या आयशा टावर या ठिकाणी कोरेसरांचे हे क्लास सुरू झालेले आहेत. आज सुद्धा या क्लासला जर आपण पाहिलं तर 300च्या जवळपास विद्यार्थी आहेत आणि जवळपास पुढे सुद्धा या ठिकाणी मोठे विद्यार्थी या ठिकाणी वाढणार आहे. तरी माझे सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे की
नोकऱ्या कमी आहेत, त्याच्यामुळे सरांचं मार्गदर्शन घ्यावे आणि लवकरात लवकर नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा. किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर, अमरावती. धन्यवाद. धन्यवाद.